नमस्कार माझ्या शिक्षक मित्रांनो आणि भावी शिक्षकांनो. बघा, टॉपर टीचर्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि हा जो डेमो लेक्चरचा पण ॲक्चुअली आपला सिलेबस हा आता सुरू होणार आहे. तर तुम्हाला ज्यांना काहींना डेमो लेक्चर बघायचा होता, तर त्यांच्यासाठी हा एक व्हिडिओ असेल. तर आपण कुठल्या प्रकारे शिकवणार आहोत पूर्ण टी-ई-टी सिलेबस, तर ते तुम्ही इथे जाणून घेणार आहात. तर बघा, कुठल्याही सिलेबस आपल्याला समजून घ्यायचा असेल आधी, तर संपूर्ण क्वेश्चन पेपर ॲनालिसिस आणि जे काही आपल्याला परिषदेने म्हणजे आयोगानेच जो काही सिलेबस आहे, तो जो दिलेला आहे त्याच्यानुसारच आपल्याला स्टडी करायचा आहे. याच्यामुळे होणार काय आहे, की आपल्याला ज्या एक्झाममध्ये मार्क्स आणायचे आहेत टी-ई-टी एक्झाममध्ये, तर ते सर्वात जास्त आणता यावे या दृष्टिकोनातून आपण शिकवणार आहोत आणि तो सिलेबस सोडून आपण काहीच शिकवणार नाहीत. कारण की सिलेबसमध्ये जेवढं आहे, त्याच्या बाहेरचं तुम्हाला काहीच येणार नाही. फक्त चालू घडामोडी हा जो एक विषय आहे, तो करंट अफेअर रिलेटेड म्हणजे चालू घडामोडी रिलेटेड असतो. तर त्याच्यातले काही प्रश्न आपल्याला येऊ शकतात. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर बघा, ह्या डेमो लेक्चरमध्ये आपण आता आपलं संपूर्ण जो काही सब्जेक्ट आहे, तो सुरू करत आहोत. तर पहिला सब्जेक्ट आहे आपला बाल मानसशास्त्र किंवा अध्यापनशास्त्र ज्याला आपण म्हणतो. ओके. आणि संपूर्ण जो सिलेबस आहे, तो साधारणतः खूप छोटा आहे ॲज कंपेअर टू बाकीचे जे आपले सब्जेक्ट आहेत त्याच्यापेक्षा. पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये दोघांमध्ये सेम सिलेबस आहे. तर आपण आता आपल्या डिजिटल बोर्डवरती जाऊया म्हणजे नोटपॅडवरती जाऊया आणि संपूर्ण जो सिलेबस आहे तो एकदा समजून घेऊया. सोबतच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ॲनालिसिस पण आपण करूया. कारण की आपल्याला नेमकं काय वाचायचं हे जर कळालं, तर मग आपला जो अभ्यास करण्याची जी क्षमता आहे ती दुप्पट होते. लक्षात ठेवण्याची जी क्षमता आहे ती पण दुप्पट होते आणि पेपरमध्ये आपल्याला सर्वात जास्त मार्क्स आणता येतात. ओके. तर मी आता तुम्हाला डिजिटल बोर्डवरती घेऊन जातो. तर आपण आता आधी क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करू. सोबतच मी तुम्हाला जे काही आपला सिलेबस आहे तो दाखवतो आणि नंतर ॲक्चुअली आपल्या शिकवण्याला मी स्टार्ट करतो. तर बघा, आता जो आपला सिलेबस आहे ना, तो बघा. हा सिलेबस आहे आपला. बालमानसशास्त्र हा पेपर 1 जो आहे आपला, ओके. आणि पेपर 2 मध्ये कंबाईन बाल मानसशास्त्र दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत मेन. एक भारतातील शिक्षण. हे बघा इथे आहे एक भारतातील शिक्षण. हे तुम्हाला इथे दिसत असेल. ओके. काय आहे? मेन भारतातील शिक्षण आणि दुसरं आहे शैक्षणिक मानसशास्त्र. आता हा जो भारतातील शिक्षण हा जो टॉपिक आहे ना, तर हा टॉपिक साधारणतः खूपच कमी मार्कांना विचारला जातो. खूप म्हणजे खूपच किंवा विचारला पण जात नाही असं पण होतं कधी-कधी. ओके. तर मग हा साधारणतः अभ्यास करत असताना खूप कमी अभ्यास करायचा आहे आपल्याला आणि दुसरी गोष्ट म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र हा जो आपल्याला अभ्यास करायचा आहे तो जास्त करायचा आहे. का? तर आपण ज्या काही आपल्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ॲनालिसिस आहेत, तर त्याचं ॲनालिसिस करूया आणि नंतर मग हे काचं उत्तर आपण शोधूया. बघा, आता मी तुम्हाला कशावरती घेऊन आलो? बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र. इथे तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मी तुमच्यासाठी दाखवले आहेत. तर हे बघा, उजव्या साईडला तुम्हाला दिसत असेल, जिथे आपण सध्या राईट क्लिक पण केली. तर त्या ठिकाणी तुम्हाला मी साधारणतः 25-30 क्वेश्चन दाखवेल. जे काही आपलं भारतातील शिक्षण आहे आणि दुसरा टॉपिक मी तुम्हाला जो सांगितला शैक्षणिक मानसशास्त्र. तर शैक्षणिक मानसशास्त्र का सर्वात जास्त विचारला जातो? त्याचं उत्तर आपल्याला ह्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ॲनालिसिसमध्ये कळेल. तर बघा, पहिला जो प्रश्न आहे, संवेदनाला अर्थ लावला की त्याचे रूपांतर खालीलपैकी कोणत्या घटकात होते? बरोबर? आणि हा सिलेबस समजून घेत असताना, हे बघा, हा जो सिलेबस आहे ना, हा समजून घेत असताना आपल्याला हे लक्षात ठेवायचं की इथे भरपूर साऱ्या अ, अंक दिलेले आहेत. म्हणजे साल दिलेलं असेल, वर्ष दिलेलं असेल किंवा रक्कम दिलेली असेल. अशा कुठल्याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या नाहीत. का? याचं उत्तर पण आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ॲनालिसिसमध्ये भेटेल. तर बघा, इथे जो पहिला प्रश्न दिलेला आहे, तर याच्यामध्ये तुम्ही जर आवर्जून जर बघितलं, तर हा शैक्षणिक मानसशास्त्रातला प्रश्न आहे. आणि संपूर्ण आता खाली जेवढे 30 प्रश्न आहेत, तर त्याच्यापैकी सर्वचे सर्व प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्रामधले आहेत. तर दुसरा बी क्वेश्चन बघा इथे. काय दिलेला दुसरा प्रश्न? डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे प्रमुख 2 घटक मांडले आहेत.
त्यापैकी व्यक्तिगत क्षमता या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश आहे? आता ज्यावेळेस ॲक्चुअल आपण पूर्ण सिलेबस घेणार ना, तर त्यावेळेस तुम्हाला सर्व गोष्टी ह्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर का महत्त्वाचं आहे हे कळेल. नंतर तिसरा क्वेश्चन पण बघा. परिकल्पना निर्मिती समस्येची उकल होण्यासाठी टिंब-टिंब या प्रतिमानांचा वापर केला जातो. बरोबर? दुसरी गोष्ट नंतर चौथा प्रश्न बघा. मानवी भावना या सहज प्रवृत्तीमधून निर्माण होतात असे मत कोणत्या मानसशास्त्रज्ञाने व्यक्त केले? आलं लक्षात आपल्याला? त्याच्यानंतरचा 5वा प्रश्न बघा. एकच कसोटी एकच कसोटी एकाच परीक्षकाने वेगवेगळ्या तपासली तरी गुणांमध्ये फरक पडत नाही किंवा एकच कसोटी अनेक परीक्षकाने तपासूनही गुणांत फरक पडत नाही, या विधानातून कसोटीचा कोणता निकष साध्य होतो? 6वा प्रश्न बघा तुम्ही, जो आहे इथे दिलेला. सायकल चालवण्याचे कौशल्य हे मोटारसायकल चालविण्यासाठी उपयोगी पडत असेल तर त्यास अध्ययनाचे टिंब-टिंब म्हणता येईल. धन संक्रमण, ऋण संक्रमण, तटस्थ संक्रमण आणि शून्य संक्रमण. इथे खाली उत्तर पण दिलेले आहेत. आपण ते वाचत नाही, फक्त प्रश्न समजून घेतोय. कुठल्या प्रकारचे प्रश्न येत आहेत. नंतर 7वा प्रश्न बघा. शारीरिक प्रतिक्रियांचे व्यवस्थापन करण्यासाठी इथे दिले बघा. शारीरिक प्रक्रियांचे व्यवस्थापन करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्राचा वापर केला जात नाही? जात नाही. ओके, जात नाही. त्याच्यानंतरचा खालचा क्वेश्चन बघू आपण वाचू. प्रत्येक व्यक्ती मेंदूच्या 2 अर्धगोलांपैकी कोणत्या तरी एका अर्धगोलाचा जास्त वापर करतो? ज्या व्यक्तीमध्ये मेंदूचा उजवा भाग अधिक कार्यप्रवण असतो ती व्यक्ती खालीलपैकी कोणती गोष्ट अधिक सुलभपणे करते? आता असेच प्रश्न आहेत सर्व जे काही आता बघा झालं. नंतर 8वा 9वा प्रश्न बघू आपण. कार्ल रॉजर्स या मानसशास्त्रज्ञाने विद्यार्थ्यांचे अध्ययन चांगले होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे असे अनुभवजन्य अध्ययन विषयक उपपत्तीमध्ये मांडले? आता आपण साधारणतः 10 प्रश्नपर्यंत बघितलं. नंतर हा बघा. गिलफोर्ड यांनी बहुआयामी बुद्धिमत्ता ही उपपत्ती मांडताना त्याची 3 घटकात मांडणी केली. त्यापैकी क्रिया, हे बघा आता त्यांनी जे साधारणतः 3 घटक सांगितले त्यापैकी क्रिया ह्या घटकात खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही? आता तुमच्या लक्षात आलं असेल की मी तुम्हाला 2 पॉईंट सांगितलेत की शैक्षणिक मानसशास्त्र याच्यातले सर्वात जास्त प्रश्न येतात आणि दुसरं म्हणजे कुठल्याच गोष्टी तुम्हाला अंक जे आहेत, वर्ष असेल, रक्कम असेल, ती लक्षात ठेवायची नाहीये. ओके, तर तुम्ही आतापर्यंत 10 प्रश्न बघितले तर याच्यापैकी कोणताही प्रश्न आपल्याला भारतातील शिक्षण या पद्धतीवरती विचारला गेला नाही. तसेच खालचे पण जे प्रश्न आहेत, प्राथमिक इयत्तेपासून कोणत्या अध्यापन सूत्रात आधी वस्तू व वर्णन क्रम योग्य ठरतो? त्याच्यानंतर प्रश्न बघा. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड टिंब-टिंब होय. ब्लूमच्या वर्गीकरण टेक्सोनॉमी शास्त्राच्या मध्ये मूल्यमापनाच्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूला टिंब-टिंब हा घटक आहे. नंतर बघा. स्मरणशक्तीच्या घटकाचा योग्य क्रम कोणता? हे जेवढे काही प्रश्न आहेत ना, हे सर्व शैक्षणिक मानसशास्त्र ह्या टॉपिकवरचे आहेत. बरोबर? भारतातील शिक्षण याच्यावरचे नाहीत. आता शेवटच्या प्रश्नापर्यंत आपण बघू. खालीलपैकी कोणत्या अतिक्रियांचा समावेश सांस्कृतिक आंतरक्रियामध्ये होत नाही? नंतर खालचा पण प्रश्न बघू. ताणतणावाच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक वर्तमान बदलामध्ये खालीलपैकी कोणते विधान अनुकूल नाही? आलं लक्षात आपल्या? नंतर समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे टिंब-टिंब होय. आता अशाच प्रकारे हे साधारणतः 30 पर्यंत प्रश्न दिलेले आहेत. पहा, हा जो आहे 25वा प्रश्न, 26 प्रश्न, 27 आणि इथे एक वरती दिले आहेत 28, 29, 30. झालं आपलं क्लिअर? तर सिलेबस का समजून घेणं गरजेचं आहे आणि सोबतच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणजे मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका ह्या आपल्याला बघणं का महत्त्वाचं आहे? कारण की आपल्याला जो काही आपण अभ्यास करत आहोत तर त्याची ज्यावेळेस आपण काय करतो, उजळणी करतो, अभ्यास करतो, त्यावेळेस आपल्याला सर्व गोष्टी कमी वेळात जास्त अचीव करता येण्यासाठी आपण ह्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करतो. आलं तुमच्या लक्षात? तर मी सांगितलं तुम्हाला भारतातील शिक्षण हा खूप कमी टॉपिक विचारला जातो, म्हणजे कमी प्रश्न येतात त्याच्यावरती, कमी प्रश्न येतात.
किंवा येतही नाही. आणि नंतर जो आहे शैक्षणिक मानसशास्त्र, याच्यावरती सर्वात जास्त प्रश्न येतात. आता जी आपण क्वेश्चन पेपर बघितली तर तिच्यामध्ये सर्वात जास्त प्रश्न ह्या शैक्षणिक मानसशास्त्र ह्या टॉपिकवरचे होते. इथे साधारणतः 1, 2, 3, 4, 5 असे टॉपिक आहेत आणि इथे भारतातील शिक्षणामध्ये सर्व शिक्षा अभियान, महात्मा फुले हमी योजना, साक्षरता कृती कार्यक्रम, शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासंदर्भात विविध शासकीय योजना, शिक्षक अभिक्षमता अभियोग्यता आणि शैक्षणिक अभिवृत्ती. हा जो टॉपिक आहे, हा फक्त आणि फक्त 5 पेजेसचा टॉपिक आहे. किती? 5 पेजेस. आणि हा जो टॉपिक आहे शैक्षणिक मानसशास्त्र, हा किती पेजेसचा टॉपिक आहे? साधारणतः 14 पेजेसचा टॉपिक आहे. 14 किंवा 15. 14 ते 15. याच्यामध्ये तुम्हाला एकही प्रश्न विचारला जात नाही भारतातील शिक्षण या पद्धतीवरती. विचारला गेला तर एखादा विचारला जातो. नंतर याच्यामध्ये साधारणतः 14 ते 15 पेजेसमध्ये 25 किंवा 30 क्वेश्चनपर्यंत विचारले जातात. हा टॉपिक तुम्हाला साधारणतः कव्हर करण्यासाठी मोजून 1 दिवस लागतो. भारतातील शिक्षण समजून आणि त्याच्या नोट्स काढून सुद्धा, ओके. तुम्ही अर्ध्या ते 2 तासामध्ये हे संपूर्ण वाचू शकता. तुमच्या स्पीडवरती डिपेंड आहे. आणि नंतर शैक्षणिक मानसशास्त्र याला संपूर्ण तुम्हाला 2 ते 3 दिवस लागतात. 13 पेजेस आहेत. जर तुम्ही ठरवलं तर साधारणतः 2 ते 3 तासात पण वाचून होतात. पण समजून वाचून आणि ते लक्षात राहण्यासाठी आपल्याला 2 दिवस द्यायचे आहेत. ओके. तर ह्या जो आपला पहिला बालमानसशास्त्र किंवा अध्यापनशास्त्र हा जो विषय आहे, तर याच्यामध्ये आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स आणायचे आहेत. 1-2 मार्क सुटले तर ठीक आहे. सिलेबस खूप कमी आहे आणि काय येणार आहे हे आपल्याला माहीत आहे. बरोबर? तर आता आपण ओरिजिनल आपल्या सिलेबसकडे जाऊया. जो आता आपल्याला दिलंय, जे मी तुम्हाला शिकवणार. मी काय सांगितलं तुम्हाला, भारतातील शिक्षण हा एक टॉपिक आहे आणि दुसरा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र. त्यापैकी आपण हा दुसऱ्या टॉपिकला काय करत आहोत आता? सुरुवात करत आहोत. ओके. शैक्षणिक मानसशास्त्राला आपण सुरुवात करत आहोत. आता शैक्षणिक मानसशास्त्र सुरू करण्याच्या आधी तुम्हाला शास्त्र म्हणजे काय? ही गोष्ट समजून घ्यायला हवी. ओके. तर मी आता संपूर्ण जे आहे ती संपूर्ण स्क्रीन तुम्हाला दाखवतो आणि माझी स्क्रीन बंद करतो. हे बघा, आता शैक्षणिक मानसशास्त्र तुम्हाला हा विषय जाणून घ्यायचा आहे. तर मानसशास्त्रामध्ये आधी शास्त्र आपल्याला समजलं पाहिजे. शास्त्र म्हणजे काय? तर शास्त्र म्हणजे 2 गोष्टींचा अभ्यास इथे सांगितलाय. विज्ञान आणि मानसशास्त्र. ह्या 2 गोष्टींचा अभ्यास कशाच्या दृष्टिकोनातून करायचा? मन आणि वर्तणूक. मन आणि वर्तणूक यांचा अभ्यास करणारे विज्ञान म्हणजेच म्हणजेच शास्त्र होय. आता हा जो मानसशास्त्र जो शब्द आहे, तर तो आला नेमका कसा? तर इंग्रजीमध्ये शब्द आहे त्याला सायकॉलॉजी. पण सायकॉलॉजी हा 2 शब्दांनी मिळून बनलेला आहे. त्याच्यापैकी पहिला जो शब्द आहे, तुम्ही सायको म्हणा, त्याला आपण आणि दुसरा आहे आत्मा म्हणतो आपण त्याला, ओके. आणि दुसरा आहे लोगस म्हणजे शास्त्र. ह्या 2 शब्दांवरनं हा सायकॉलॉजी शब्द बनला आहे. ओके. आत्मा आणि शास्त्र ह्या 2 शब्दांवरनं बनला आणि हा जो कुठून आला? ह्या ग्रीक शब्दावरनं तयार झालेला आहे. यालाच इथे आत्मा आहे हे, बरोबर? यालाच दुसरं नाव आत्म्याचे शास्त्र असं देखील काही शास्त्रज्ञ किंवा जे अभ्यासक आहेत ते याला म्हणतात. ही जी संकल्पना आहे ती कुठून आली? आपल्याला ग्रीक या काळातून आली आहे. परंतु तत्वज्ञांनी यास आक्षेप घेतला. तर का आक्षेप घेतला हे आपल्याला लक्षात येईल. कारण की आत्मा जी गोष्ट आहे, हा जो आत्मा जो आहे, ही आत्मा कुठली गोष्ट बघू शकत नाही किंवा आत्मा आजपर्यंत आपण पण बघितला नाही आणि तो गूढ आहे म्हणजे आपल्याला माहीतच नाही किंवा अमूर्त असं ज्याला म्हणतो आपण. सोबतच त्याला सिद्ध न करता येणं म्हणजे काही आपल्याला त्याला काही बेस नाही. अशा वेगवेगळ्या संकल्पना ज्या आहेत, तर त्या ह्या शास्त्राशी रिलेटेड आहेत. बरोबर? तो जो आत्मा आहे, तो गूढ आहे, माहीत नाही आपल्याला, अमूर्त आहे आणि सिद्ध करता येण्यासारखा नाही आहे. बरोबर? म्हणून ह्या ज्या शास्त्रशुद्ध पद्धती होत्या मानसशास्त्राच्या, तर ह्या अभ्यास करणं खूप गरजेचं होतं आणि याला शास्त्रशुद्ध अभ्यास करणं कदापि शक्य नव्हतं. का?
कारण की आत्म्याचा अभ्यास करणं हे आपल्याला जमू शकत नाही. त्या काळी मानसशास्त्र म्हणजे मनाचे शास्त्र आणि मानसिक जीवनाचे शास्त्र अशी व्याख्या करण्यात आली होती. केव्हा? त्या काळी. त्या काळी मानसशास्त्राची व्याख्या काय करण्यात आली? तर मनाचे शास्त्र आणि मानसिक जीवनाचे शास्त्र अशी करण्यात आली होती. आलं आपल्या लक्षात? परंतु परंतु आत्मा आणि मन ह्या दोन्हींचं निरीक्षण असेल, प्रयोग असेल, चिकित्सा असेल, ह्या आपल्याला करता येत नाही आणि त्या कदापि करता येणार नाही. तुमचं मन मी वाचू शकतो का? नाही. माझं मन तुम्ही वाचू शकता का? नाही. आत्मा बघितला का तुम्ही? नाही. अशा सर्व दोघं आत्मा आणि मन यांचं प्रत्येक उत्तर हे नाही येतं. काही प्रयोग करता येत नाही, चिकित्सा करता येत नाही. जसं आपण आजारी पडलो तर डॉक्टरांकडे जातो. ओके. डॉक्टर आपल्याला गोळ्या देतात. पण आत्म्याला काय गोळी देणार? मनाला काय गोळी देणार? असं काहीच देता येत नाही. म्हणून मग याच्यावरती किंवा डोळ्याने पण बघता येत नाही. म्हणून याच्यावरती काही अभ्यासकांच्या मते हा जो मानसशास्त्र जो विषय आहे, तो काय आहे? थोडासा अवघड आहे. पण काही जे मानसशास्त्राचे जे काही अभ्यासक होते, तर त्यांनी काय केलं? ह्या मानसशास्त्राला एक शास्त्रीय आधार देण्याचा प्रयत्न केला. कुठला? शास्त्रीय आधार. आणि म्हणून ह्या दृष्टिकोनातनं जर्मनी आणि कुठे? जर्मनी आणि ऑस्ट्रियामध्ये काही शास्त्रज्ञांनी मानसशास्त्रावर आधारित विविध प्रयोग करायला सुरुवात केली. आणि कुठे आपल्याला जर प्रश्न कसा येईल बघा आता, कुठल्या अभ्यासकांनी मानसशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी सुरुवात केली? तर कुठले अभ्यासक होते ते किंवा शास्त्रज्ञ होते? तर जर्मनी आणि ऑस्ट्रिया इथले अभ्यासक होते, ज्यांनी मानसशास्त्रावर आधारित शास्त्रीय आधार घेऊन प्रयत्न करायला सुरुवात केली किंवा जाणून घ्यायला सुरुवात केली. त्यापैकी पहिला जो शास्त्रज्ञ होता, तो म्हणजे विल्यम वुंट. तर ह्या विल्यम वुंटने नेमकं केलं काय? 1862 मध्ये यांनी काय केलं? लक्षात ठेवा. विल्यम वुंटने 1862 मध्ये ह्या मानसशास्त्राला नवी चालना दिली आणि त्यामुळे 1879 मध्ये जर्मनीतील जर्मनीतील लाइप्झिग या ठिकाणी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन केली. प्रश्न काय येईल? विल्यम वुंट यांनी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कुठे स्थापन केली? तर लाइप्झिग या ठिकाणी, जर्मनीमधील लाइप्झिग या ठिकाणी स्थापन केली. दुसरा प्रश्न काय येईल? मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणी स्थापन केली? तर ह्या विल्यम वुंटने काय केली? सुरू केली. आणि ह्या विल्यम वुंटने सर्वात आधी सुरू केली. म्हणून याला याने काय केलं? म्हणून याला काय केलं? आधुनिक मानसशास्त्राचा जनक असं म्हणण्यात आलं. आलं आपल्या लक्षात? का? कारण की मानसशास्त्राला आधुनिक किंवा शास्त्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी यांनी सर्वात जास्त प्रयत्न केलेले होते. आलं लक्षात? तर इथे साधारणतः 2 ते 3 क्वेश्चन आपले येऊ शकतात, जे मी तुम्हाला सांगितले आणि ते तुम्ही लक्षात ठेवा. विल्यम वुंट कुठे? लाइप्झिग या ठिकाणी काय सुरू केली? प्रयोगशाळा सुरू केली. कोणतं वर्ष? 1879. मी तुम्हाला सांगितलं की कुठलंही जे इयर असेल ते लक्षात ठेवायचं नाही. असे प्रश्न खूप कमी येतात कुठल्या इयरमध्ये. ओके. याच्यानंतर विल्यम वुंट नंतर जो काही शास्त्रज्ञ आला, तो होता सिगमंड फ्राइड. कोण? सिगमंड फ्राइड. याने सुद्धा असेच वेगवेगळ्या जीवनामध्ये जे काही प्रयोग करायला सुरुवात केली आणि तर त्याचा प्रयोगाचा जो आधार होता, तो म्हणजे आपले दैनंदिन जीवन. आणि दैनंदिन जीवनात मग याने काय केलं? वेगवेगळे अभ्यास करायला सुरुवात केली. तर दैनंदिन जीवनात आपल्याला कुठकुठल्या अभ्यासाने सुरुवात केली? तर आर्थिक, सामाजिक आणि नैतिक कारणांमुळे. कोणतं? आर्थिक, सामाजिक आणि नैतिक कारणांमुळे जे आपले अनुभव असतात, जे दडपले जातात, ओके, तर त्याच्यावरती याने काय केलं? अभ्यास करायला सुरुवात केली. आणि यांचं अस्तित्व आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी यांनी प्रयत्न केलेच. आणि ह्या जाणून घेत असताना जे काही अनुभव येतात, कुठले? आर्थिक, सामाजिक, नैतिक, आणि ह्या अनुभवांमुळे जे दडपले जातात आणि ते काही वेळा अस्तित्व जाणवत नसते, यालाच ही कोणती अवस्था म्हणतो? हा अबोध अवस्था म्हणतो. आलं का लक्षात आपल्या? आर्थिक, सामाजिक, नैतिक कारणांमुळे
जे अनुभव दडपले जातात आपले आणि ते काही वेळा आपल्याला जाणवत नाही, तर त्याला अबोध अवस्था असं म्हणतात. आलं लक्षात? म्हणून याला यांनी काय म्हटलं, मानसशास्त्राला अजून एक नाव दिलं, अबोध अवस्थेचे शास्त्र. कुठलं? मानसशास्त्राला अजून एक नाव दिलं, अबोध अवस्थेचे शास्त्र. असं कोण म्हणतो? हा सिगमंड फ्राईड म्हणतो. याच्यानंतर जो दुसरे शास्त्रज्ञ आले, स्मिथ व वॅटसन, यांनी काय केलं, जे काही वर्तन होत असतं त्याच्याशी निगडीत प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्राची व्याख्या केली. हे स्मिथ काय, यांच्याशी दोन शब्द लक्षात ठेवा, वर्तन आणि त्याच्याशी निगडीत प्रक्रिया. यालाच हे काय म्हणतात, मानसशास्त्र असं म्हणतात. आता मानसशास्त्राच्या विविध व्याख्या आहेत. इथे बघा, मानसशास्त्राच्या विविध व्याख्या आहेत आणि त्या परीक्षेमध्ये नेहमी आणि नेहमी विचारल्या जातात. म्हणून मानसशास्त्राच्या ज्या काही व्याख्या असतील त्या आपल्याला नेहमी लक्षात ठेवायच्यात. पहिली व्याख्या कोणी केली? विल्यम वुंटनी केली. त्याच्यानंतर सिगमंड फ्राईडनी केली. त्याच्यानंतर जे वरती होते स्मिथ अँड वॉटसन यांनी केली. त्याच्यानंतर काही आधुनिक व्याख्या यायला सुरुवात झाली आणि मूलभूत व्याख्या देखील यायला सुरुवात झाली. म्हणजे ह्या ज्या व्याख्या होत्या ह्या त्यांनी त्यावेळेस सुरू केलेल्या होत्या किंवा त्यावेळेस त्यांना जसं जाणवलं त्यानुसार त्यांनी तयार केला. पण याच्यानंतर काही मूलभूत व्याख्या यायला सुरुवात झाली, मूलभूत व्याख्या, जी खरंच हिला आधार आहे. तर मानसशास्त्र म्हणजे माइंड. आता जे जे आपण जे मानतो ना ते म्हणजे माइंड, आपल्या मन आणि वर्तन म्हणजे बिहेवियर, याचा वैज्ञानिक अभ्यास म्हणजेच मानसशास्त्र होय. मूलभूत व्याख्यामध्ये काय आहे? आपलं मन आणि वर्तनाचा अभ्यास म्हणजेच मानसशास्त्र होय. आलं लक्षात? नंतर त्याच्यानंतर विल्यम वुंट याच्या मते आत्म्याचा अभ्यास या संकल्पनेतून विकसित होऊन त्याची जाणीव, कॉन्शियसनेस आणि अनुभवांचा अभ्यास याच्यावर जोर दिला. विल्यम वुंट यांनी काय केलं, दोन गोष्टींवरती जोर दिला. आत्म्याचा अभ्यास, ओके, आत्म्याचा अभ्यास, आणि ह्या आत्म्याच्या अभ्यासातून ज्या संकल्पना तयार होतात त्याच्यातनं जी जाणीव असते म्हणजे आपण ज्याला कॉन्शियसनेस म्हणतो, ह्या दोन गोष्टींवरती यांनी जोर दिला. याच्यानंतर बघा, ही झाली मूलभूत व्याख्या, ही झाली मूलभूत व्याख्या आणि ही झाली आपली आता येणारी आधुनिक व्याख्या. तर आधुनिक व्याख्येमध्ये काय सांगितले? आधुनिक व्याख्येमध्ये काय सांगितले? वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा म्हणजेच मेंटल प्रोसेस याच्या शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. आलं लक्षात आपल्या? वर्तन आणि मानसिक प्रक्रिया, वर्तन आणि मानसिक प्रक्रिया यांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून करणारा अभ्यास म्हणजे मानसशास्त्र. आता याच्यामध्ये कुठकुठल्या गोष्टी घडतात, तर मेंदूतील क्रिया असतील, भावना असतील, विचार असेल आणि बाह्य वर्तन असेल, यांचा ह्या मानसिक प्रक्रियेमध्ये काय होतो? समावेश होतो आधुनिक व्याख्येमध्ये. त्याच्यानंतर जे शास्त्रज्ञ आलेत, अमेरिकन मानसशास्त्रीय संघटना, इथे वेगवेगळे शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी पण वेगवेगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये त्यांनी मन हे कसे कार्य करते आणि वर्तनावर त्याचा कसा परिणाम होतो याचा यांनी इथे अभ्यास केला. ओके. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर जे बी वॅटसन हा नावाचा एक दुसरा अजून एक शास्त्रज्ञ आला. शास्त्रज्ञ हा कोण आला? जे बी वॅटसन नावाचा. जे बी वॅटसन नावाचा. तर यांनी पण काही व्याख्या केला. हा जे बी वॅटसन कुठं होता? जी अमेरिकन मानसशास्त्रीय संस्था होती तर तिथेच काम करणारा एक शास्त्रज्ञ होता. हा काय म्हटलं फक्त, अमेरिकन मानसशास्त्र काय म्हणतं की मानवी वर्तनाचे शास्त्र, यालाच यांनी मानसशास्त्र असं म्हटलं. एकदम सिंपल गोष्ट सांगितली. हा काही लक्षात ठेवू नका. नंतर मॅकडुगल, हा सिंपल गोष्ट सांगतो. मॅकडुगल, मानसशास्त्र म्हणजे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र. काहीतरी मत नोंदवायचं म्हणून यांनी नोंदवलं. ओके. त्याच्यानंतर आलेत बघा मॉर्गन किंग आणि रॉबिन्स. हे काय म्हणतात दोघं? मानव आणि मानव. आता यांनी ह्या दोघांनी काय केलं, मानवासोबत जे काही आपले प्राणी असतात, बरोबर, प्राणी, ह्या दोघांच्या वर्तनाचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं म्हटलं. कारण की मानव हा सामाजिक प्राणी आहे किंवा समाजात राहणारा प्राणी आहे आणि प्राण्यांसोबत राहणारा एक मानव आहे, बरोबर.
मानवाला पण प्राणी मानतो आपण. तर ह्या दोघांचं वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, अशी ह्या रॉबिन्सन्स आणि मॉर्गन किंग यांनी व्याख्या केली. आता जो आहे एक शास्त्रज्ञ, त्यांनी काही गोष्टी लिहून ठेवल्या. तर त्या शास्त्रज्ञाचं नाव होतं डी ॲनिमा हा काय आहे? ग्रंथ आहे. डी ॲनिमा हा ग्रंथ आहे आणि हा लिहिला कोणी? हा अरिस्टॉटलने लिहिला. अरिस्टॉटलने. याच्यामध्ये यांनी काय लिहिलं? आत्म्याविषयी माहिती दिली फक्त. आलं लक्षात आपल्या? डी ॲनिमा या ग्रंथामध्ये अरिस्टॉटलने आत्म्याविषयी माहिती दिली. त्याच्यानंतर ग्रीक तत्ववेत्ता. आता हा जो ग्रीक तत्ववेत्ता आहे ना, कोण? प्लूटो. हा जो आपण खूप वेळेस आपण ज्यावेळेस स्टडी करत होतो, तर त्यावेळेस पण हा प्लूटो आपल्याला भरपूर ठिकाणी आलाय आपल्या अभ्यासक्रमामध्ये. तर याने रिपब्लिक या ग्रंथात, याने कोणता ग्रंथ लिहिला? रिपब्लिक हा ग्रंथ लिहिला. तर याने ह्या मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखा किंवा भिन्नता याच्याविषयी विचार मांडलेत. तर यांनी वेगवेगळ्या शाखा सांगितल्यात काही. तर त्यापैकी शाखा म्हणजे बघा कुठल्या? मानसशास्त्राच्या शाखा: शैक्षणिक मानसशास्त्र, औद्योगिक मानसशास्त्र, बालमानसशास्त्र, सामाजिक मानसशास्त्र, शारीरशास्त्रीय मानसशास्त्र, प्राणी मानसशास्त्र, गुन्हेगारींचे मानसशास्त्र, मनोविकृती मानसशास्त्र आणि व्यक्तिभेदाचे मानसशास्त्र. अशा वेगवेगळ्या व्यक्ती भिन्नतेविषयी, माणूस जसा जसा वाढेल, लहानपणापासून मोठा होईल, तो ज्या क्षेत्रात जाईल, जो काही काम करेल, बरोबर, चांगलं करेल किंवा वाईट करेल, तर त्याच्यानुसार त्यांनी वेगवेगळ्या विचार मांडलेत आणि त्याच्यानुसार त्याच्या वेगवेगळ्या शाखा तयार केल्यात. अशा ह्या किती शाखा आहेत? एकूण 10 शाखा आहेत. 10 या शाखा म्हणा किंवा ब्रांचेस तुम्ही म्हणू शकतात. याच्यावरती नेहमी प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. क्वेश्चन, इम्पॉर्टंट क्वेश्चन. क्यू म्हणजे क्वेश्चन. मी ज्यावेळेस क्यू लिहितो त्यावेळेस तुम्ही लक्षात ठेवा, क्यू म्हणजे क्वेश्चन विचारली जाण्याची शक्यता आहे. तर याच्यावरती प्रश्न कसा येईल? ग्रीक तत्ववेत्ता प्लूटो आणि रिपब्लिक ग्रंथात व्यक्तिविभिन्नतेविषयी कोणकोणते विचार मांडले किंवा कुठकुठल्या शाखा होत्या? तर ह्या शाखा ज्या 10 ज्या शाखा होत्या, बरोबर? किंवा असा प्रश्न येऊ शकतो आपल्याला, की यापैकी कुठली शाखा ही ग्रेको यांनी मांडली नव्हती त्यांच्या रिपब्लिक ग्रंथात? तर आपल्याला ह्या 10ही शाखा माहीत असायला हव्यात. मानसशास्त्र, शैक्षणिक, औद्योगिक, बालमानसशास्त्र, सामाजिक, शरीरशास्त्रीय, प्राणी, गुन्हेगारीचे आणि मनोविकृती आणि व्यक्तिभेदाचे मानसशास्त्र. इथे यांनी आता प्रत्येक मानसशास्त्र याला असं का म्हटलंय? असं यांनी स्पष्ट करून सांगले. याला मी शैक्षणिक मानसशास्त्र का म्हणतो? बरोबर? इथे आता आपल्याला हेच दिलंय. ह्या काही आता फक्त आपल्याला एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात. एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्यात. बाकी काही लक्षात ठेवायचं नाही. आलं तुमच्या लक्षात? आता बघा, आता आपण पुढे जाऊया. इथे सर्व इथेच हे दिलेलं आहे, बरोबर? ह्या सर्व गोष्टी जे काय आता आपण वाचले नेमकं इथे, ज्या शाखा आहेत, त्या 10 शाखा इथे स्पष्ट करून सांगितल्या आहेत. तुम्ही एकदा याला वाचून घ्या आणि ह्या प्रत्येक शाखेचे जे काही दोष असतील, काय असेल, तर ते का चांगले, का वाईट, हे थोडंसं आपण फक्त डोळ्याखालनं तुम्ही एकदा वाचून घ्या. ओके. नंतर जो पुढचा टॉपिक आहे आपला, शैक्षणिक मानसशास्त्राच्या काही मर्यादा आहेत. शैक्षणिक मानसशास्त्राच्या काही मर्यादा आहेत आणि ह्या मर्यादांचं आपल्याला काय करायचं इथे आता डिकोड करायचं आहे. शैक्षणिक मानसशास्त्राच्या ज्या मर्यादा आहेत त्याचं आपण काय करणार आहोत? डिकोडिंग करणार आहोत. आता शैक्षणिक मानसशास्त्राच्या मर्यादा कुठल्या आहेत? तर बघा, शैक्षणिक मानसशास्त्र हा आत्मा आणि मन यांचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. पण ते आपल्याला करता येत नाही, त्याची व्यवस्थित मांडणी करता येत नाही किंवा त्याचं निरीक्षण व्यवस्थितपणे होत नाही, म्हणून त्याच्यावरती काही मर्यादा आल्यात. तर इथे काय पेशेजमध्ये सांगितलं आहे, शैक्षणिक मानसशास्त्रामधील स्वतः अंतर्मुख होऊन एखाद्या अनुभवाचे निरीक्षण करावे लागते. अध्यापन हे केवळ शास्त्र नाही, तर त्यासोबत ती कलाही आहे.
मानसशास्त्र एखाद्या बाबतीत वर्तन मागील कारण देऊ शकत नाही. इतर शास्त्रांच्या मांडणीप्रमाणे मानसशास्त्राची मांडणी व्यवस्थित नाही. मानसशास्त्रातील काही गुंते अजूनही कायम आहेत. मानव जीव मानवी जीवन गुंतागुंतीचे आहे. मानवी वर्तन विविध प्रकारचे असते. त्यामुळे याचे अनेक प्रयोग सुद्धा करून सुद्धा निष्कर्षाचे साम्यीकरण करता येत नाही. म्हणजे काय, की याच्यावरती आपण काही केलं, अभ्यास केला, निरीक्षण केलं किंवा काही झालं, तरी याच्या काय आहेत, मर्यादा आहेत. तर त्या कुठल्या-कुठल्या मर्यादा आहेत मानसशास्त्राच्या पद्धती इथे मग आपल्याला डिस्कस कराव्या लागतात. पहिली पद्धत आहे मानसशास्त्राच्या पद्धतीमध्ये शास्त्रीय पद्धत. का मर्यादा आल्यात म्हणून आपल्याला काय करायचं त्याच्या गोष्टींचं सोपं करून घ्यायचंय. तर पहिली पद्धत आहे शास्त्रीय पद्धत, सर्वेक्षण पद्धत, जीवन वृत्तांत पद्धत, वैकासिक पद्धत, प्रायोगिक, उपचार आणि मनोविश्लेषण. ह्या मानसशास्त्राच्या पद्धती आहेत. तर याच्यावरती पण एक वेळेस कुठल्यातरी वेळेस प्रश्न आलेला आहे. मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती कुठल्या? त्याच्यानंतर अशास्त्रीय पद्धती म्हणजे ज्याला काही शास्त्राचा जोड नाहीये. फक्त अशा हवेत झालेल्या आहेत किंवा आपण त्याला दंतकथा असं म्हणू शकतो. अशास्त्रीय पद्धती. याला पर्यक, दंतकथा आणि आत्मनिरीक्षण अशा अशास्त्रीय पद्धती आहेत. सोबतच ह्या ज्या पद्धती आहेत ना आत्मनिरीक्षण पद्धती, बरोबर? ह्या काय आहेत अंतर्मुख होऊन म्हणजे स्वतः विचार करून, त्याचं निरीक्षण करून, स्वतःचं स्वतः केलं ना तरच त्याचं आत्मनिरीक्षण होऊ शकतं. अदरवाईज निरीक्षण होऊ शकत नाही. तर बघा, नंतर ह्या ज्या पद्धती आहेत, ह्या गुणखर्चिक पद्धती आहेत. गुणखर्चिक म्हणजे काय? याच्यावरती वेगवेगळे प्रयोग करून किंवा एकाच व्यक्तीवरती प्रयोग करून, त्याचे निरीक्षण काढून ह्या गोष्टी कुठल्या साध्य होत नाही. हेच ते दिलेलं आहे याच्यामध्ये. तर ते आपल्याला काही एवढं करायची गरज नाही. नंतर आहे बाह्य निरीक्षण पद्धती. आता ही बाह्य निरीक्षण पद्धत जी आहे ना, ती फक्त आपल्याला एकदा लक्षात ठेवायची. बाह्य निरीक्षण म्हणजे काय? बाह्य निरीक्षण म्हणजे हे किंवा हे निरीक्षण करत असताना तर आपल्याला एका तटस्थ भूमिका घ्यावी लागते. म्हणजे जसं आपण डॉक्टरांचं फर्स्ट ओपिनियन घ्यायला जातो, सेकंड डॉक्टरचं ओपिनियन घ्यायला जातो. तर ते काय बाह्य निरीक्षण आहे. बरोबर? तसंच याच्यामध्ये सुद्धा बाह्य निरीक्षण करावं लागतं. म्हणजेच एखादी वस्तुनिष्ठ निरीक्षण असेल, तर ते तसेच असेल असं नाही. तर त्यासाठी काही तटस्थ भूमिका घ्यावी लागते. निरीक्षण केल्यानंतर त्याच्या काही नोंदी आपल्याला कराव्या लागतात आणि त्या नोंदी करत असताना त्या वेळेत झाल्या पाहिजे. कुठचा पूर्वग्रह नको. आपण म्हणतो ना, माझं ह्या व्यक्तीविषयी वाईट मत आहे, तसं कुठलंच नको. तर ते आयडियल असायला हवं. अशा ह्या बाह्य निरीक्षणाच्या काही पद्धती आहेत. याच्यामध्ये काही दोष आहेत. दोष म्हणजे काय? ही जी पद्धत आहे, ही कमी वेळात जास्त माहिती मिळवता येते. याचे काही गुण आहेत, म्हणजे याला आपण पॉझिटिव्ह पॉइंट्स म्हणू. ही कमी वेळात जास्त माहिती मिळवता येते. वस्तुनिष्ठ अभ्यास करता येतो. लहान मुलांचा अभ्यास करण्यासाठी योग्य पद्धत आहे. मतिमंद व्यक्ती किंवा मनोविकृत मानके यांच्यासाठी ही अतिशय उपयुक्त आहे. अशा प्रकारचे हे गुण सांगितलेले आहेत. हे गुण सहसा येत नाही, दोष पण विचारले जात नाही पेपरमध्ये. नंतर बघा, ह्या ज्या पद्धती आहेत ना, आता प्रत्येक पद्धती आपण स्टडी करत आहोत. आत्मनिरीक्षण पद्धती, गुणखर्चिक पद्धती, ह्या मर्यादा कुठल्या आहेत? ह्या मर्यादा लक्षात ठेवा आपण. ओके. ह्याच्या त्या पद्धती आहेत, ज्या आपण आता स्टडी करत आहोत. आत्मनिरीक्षण पद्धती, गुणखर्चिक पद्धती, बाह्य निरीक्षण पद्धती, नंतर दंतकथा पद्धती. बघा, नंतर कोणती आली? दंतकथा. नंतर पर्यक पद्धती, नंतर मुलाखत पद्धती, मुलाखत पद्धती, नंतर मुलाखत पद्धतीचे वैशिष्ट्य, मुलाखत पद्धतीच्या मर्यादा. आता ही पद्धत आली, परत मुलाखतीच्या पण काही मर्यादा आल्यात. जसं आता इथे आपण स्टडी केलेलं, मर्यादा आल्यात. कशाच्या? शैक्षणिक मानसशास्त्राच्या मर्यादा. तशीच त्याच्या पद्धतीमध्ये पण काही मर्यादा आहेत. आलं आपल्या लक्षात? अध्ययन. नंतर आता बघा, हा एक गिलफोड आहे. मी जे तुम्हाला याच्यामध्ये सांगितलं, कशामध्ये? प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर एनालिसिसमध्ये. आता बघा, हा आला गिलफोड. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन होणार आहे. तर बघा, गिलफोर्ड काय म्हणतो? व्यक्तीच्या एका वर्तनामुळे त्याच्या दुसऱ्या वर्तनात घडून येणारे हळूहळू परिवर्तन म्हणजे अध्ययन होय. आता इथे अध्ययनाची आधी व्याख्या आपण एक दिवस समजून घेऊया. अध्ययन म्हणजे काय? अध्ययन म्हणजे काय?
जो आपण आपल्या वरती विचार करतो किंवा एखाद्या दुसऱ्याच्या व्यक्तीवरती विचार करतो, बरोबर? आणि त्या वर्तनातून घडून आणलेले टिकाऊ स्वरूपाचे बदल म्हणजेच अध्ययन होय. काय? व्यक्तीने आपल्या वर्तनामध्ये कायमस्वरूपी, टिकाऊ, इथे शब्द वापरला आहे टिकाऊ. आपल्याला पेपरला येऊ शकतो कायमस्वरूपी. ओके. व्यक्तीने आपल्या वर्तनामध्ये, कशामध्ये? व्यक्तीने आपल्या वर्तनामध्ये घडून आणलेले टिकाऊ स्वरूपाचे बदल. कुठल्या? टिकाऊ स्वरूपाचे बदल म्हणजे अध्ययन होय. बरोबर? आलं आपल्या लक्षात? अध्ययन ही संकल्पना क्लिअर झाली. कुठलीही गोष्ट करत असताना ती कायमस्वरूपी जर होत गेली, तिच्या माध्यमातून काहीतरी आपण अभ्यास केला, तर त्याला अध्ययन असं म्हणायचं. ओके. तर याच्यामध्ये काय येतं? मन येतं. अध्ययन याच्यामध्ये मन येतं. मनमध्ये अध्ययन आणि वर्तन. बरोबर. मन मध्ये काय येतं? अध्ययन आणि वर्तन. यामधील सुधारणा म्हणजे अध्ययन होय. आलं का लक्षात? मानसशास्त्रामध्ये काय सांगितलंय? आत्मा आणि मन अशा दोन गोष्टी सांगितल्या आहेत. त्याच्यापैकी मन इथे आपण आता ग्राह्य धरलंय आणि ह्या मनामध्ये अध्ययन आणि वर्तन ह्यांच्यामध्ये जर सुधारणा झाली, तर त्याला अध्ययन म्हणायचं. म्हणजे अभ्यास. आणि याच्यानुसार मग हा गिलफोर्ड काय म्हणतो? व्यक्तीच्या एका वर्तनामुळे त्याच्या दुसऱ्या वर्तनामध्ये परिणाम घडत असेल, तर त्याला अध्ययन म्हणायचं. आलं आपल्या लक्षात? आता अध्ययन प्रक्रियेची वैशिष्ट्ये हा प्रश्न आलेला आहे. कुठकुठले वैशिष्ट्य आहेत? तर ही निरंतर चालणारी आणि सतत चालणारी प्रक्रिया आहे. अध्ययन ही शोधाची जन्य आहे. म्हणजे तुम्ही जास्त जेवढं शोधाल, तेवढा जास्त विचार कराल, बरोबर? तुमच्या वर्तनामध्ये जेवढे जास्त सुधारणा होईल, तर तेवढ्या त्या घडत जातील. त्यामुळे जेव्हा गरज पडते, तेव्हा अध्ययन घडून येते. म्हणजेच अध्ययन गरजेमुळे घडणारी प्रक्रिया आहे. आलं लक्षात आपल्या? नंतर अध्ययन हे व्यक्तीच्या अभिरुचीवरती म्हणजे आवडीवरती काय असतं? अवलंबून असतं. याची ही अध्ययन प्रक्रियेची काही वैशिष्ट्य आहेत. त्याच्यानंतर काय चौथं वैशिष्ट्य? अध्ययन घडण्यासाठी प्रेरणेची आवश्यकता असते. म्हणजेच काय? एखादी गोष्ट आपण करत असताना त्याच्यामध्ये आपल्याला रुची असावी लागते, गोड असावी लागते, तरच आपण अभ्यास करू शकतो. जसं आता आपण बघा, टी-ईटीची एक्झाम आपल्याला द्यायची आहे. तर आपली आवड असेल तरच आपण काय करणार? अभ्यास करणार. हेच तिथं सांगितले. जर तुम्हाला वाचनाची आवड असेल तरच तुम्ही काय करू शकता? अध्ययन करू शकता. नंतर 5वा पॉइंट काय? अध्ययन ही विकासाकडे वाटचाल करणारी प्रक्रिया आहे. आलं? नंतर अध्ययन करत असताना त्याच्यावरती काही वेगवेगळे घटक जे आहेत ते परिणाम करतात. तर पहिला घटक म्हणजे अनुवंश. अनुवंश म्हणजे काय? जर आपल्या खानदानामध्ये आई-वडिलांकडून, आजोबांकडनं काही गुणदोष येतात आपल्यामध्ये, तेच आपले पुढे चालतात पुढच्या पिढींकडे, बरोबर? तर तर त्यामध्ये हे जे घटक हे परिणाम घडवून आणतात. अनुवंश. कुठकुठले घटक आहेत अध्ययनावर परिणाम करणारे? फक्त लक्षात ठेवा. अनुवंश हा पहिला घटक झाला. दुसरा घटक झाला साधर्म्याचा नियम. साधर्म्याचा नियम काय म्हणतो? साधर्म हा एक काय आला? दुसरा घटक आला. तिसरा काय आहे? वैविध्याचा नियम. साधर्म म्हणजे काय? इथे पण दिले बघा. साधर्म्याचा नियम असा सांगतो, की सजीव हा आपला सारखाच दुसरा सजीव निर्माण करतात म्हणून. म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखाच व्यक्ती निर्माण करतो. म्हणजे काय? पिल्लं हे पिल्लाला जन्म देतं. माणूस माणसाला जन्म देतो. ओके. हे साधर्म्य. वाघाची पिल्ले वाघासारखे दिसतात. ते काही दुसऱ्यासारखे दिसत नाही. याला साधर्म्य म्हणतात. नंतर वैविध्याचा. वैविध्य म्हणजे काय? एकाच आई-वडिलांची 2 बालके त्यांच्यामध्ये पुष्कळसा वेगळापणा दिसून येतो. म्हणजे आपण आपले आई-वडील, आपला भाऊ असेल, बहीण असेल, तर काय दोघं वेगवेगळे असतात. याला वैविध्याचा नियम म्हणतात. ओके. हे कशामध्ये स्टडी करतोय आपण? अध्ययनावर परिणाम करणारे घटक. बरोबर? नंतर परागतीचा नियम. तिसरा नियम काय? परागतीचा नियम. आई-वडील परागती म्हणजे काय? जर आपले आई-वडील जशा प्रकारे असतील तसेच काही गुण आपल्यामध्ये येतात किंवा रंग असेल, उंची असेल, बरोबर? कुठले तरी गुणदोष हे आपल्यामध्ये येतात. तर त्याला परागतीचा नियम असं म्हणतात. नंतर आहे परिसर म्हणजे आपल्या आजूबाजूला असणारे जे काही आपला समाज असेल, बरोबर? त्याच्यामुळे आपल्यावरती जे काही वेगवेगळे चांगले वाईट परिणाम होतात. जो आपला बालक असेल, लहान मुलगा असेल, तर त्याच्यावरती काही वेगळे परिणाम घडत असतील, बरोबर? तर ह्या सर्व परिसरामुळे घडतात.
लक्षात ठेवा. ह्या झाल्या कशाच्या अध्यायावर परिणाम करणारे घटक. त्याच्यानंतर अध्ययन संक्रमण. काय अध्ययन संक्रमण हा पुढचा पॉईंट आहे आपला. हा आपल्याला खूप समजून घ्यायचा आहे आणि याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे. तर अध्ययन संक्रमण म्हणजे काय? एखाद्या परिस्थितीमध्ये मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्या परिस्थितीत ज्ञान मिळवत असताना साधक किंवा बाधक असा परिणाम घडून येतो. यास अध्ययन संक्रमण असे म्हणतात. आता सिंपल याच्यामध्ये जर आपण आपल्या आयुष्यामध्ये एखादी गोष्टीचा अभ्यास केला असेल, अध्ययन केलं असेल, त्याच्यामुळे आयुष्यातल्या दुसऱ्या कामामध्ये आपल्याला त्याचा चांगला किंवा वाईट परिणाम दिसत असेल, तर त्याला अध्ययन संक्रमण म्हणतात. संक्रमण म्हणजे काय? एक गोष्ट घडल्यानंतर तिचा जो इफेक्ट आहे, तो पुढे घेऊन जाणे. बरोबर? जसं की एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. आपल्याला काय शिकवलंय? आपल्याला गणित शिकवलंय, बरोबर? आपल्याला गणित, वजाबाकी, भागाकार, गुणाकार अशा गोष्टी घडलेल्या आहेत. तर त्या गणिताच्या आहेत. पण आपल्याला आयुष्यात ह्या गोष्टी काय येतात? त्याचा परिणाम आपल्याला नोटा मोजता येतात. काय कमी जास्त हे कळतं. हे गणितामुळे कळतं, बरोबर? तर हे काय आहे, गणित शिकल्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो चांगला किंवा वाईट हा घडून आलेला आपल्या आयुष्यामध्ये. तसंच प्रत्येक अध्ययन म्हणजे काय, कुठली एखादी गोष्ट शिकून ती आपल्या आयुष्यात कुठल्यातरी वेगळ्या ठिकाणी तिचा आपला उपयोग करून घेणं म्हणजेच अध्ययन संक्रमण. याच्यामध्ये 3 प्रकार पडतात अध्ययन संक्रमणाचे. बरोबर आहे. याच्यामध्ये प्रश्न आलाय बघा, अध्ययन संक्रमणाचे 3 प्रकार कोणते? तर एक धन संक्रमण, एक ऋण संक्रमण, धन संक्रमण, ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण. आलं लक्षात? तर धन म्हणजे काय? हे पण आपण इथे जाणून घेऊया. धन संक्रमण म्हणजे काय? एखाद्या परिस्थितीत मिळवलेले ज्ञान दुसऱ्या परिस्थितीत ज्ञान मिळवत असताना उपयुक्त ठरते. म्हणजे चांगलं ज्ञान भेटलं असेल तर आणि त्याचा चांगलाच उपयोग केला, त्याला धन संक्रमण म्हणायचं. म्हणजे सायकल चालवली म्हणजे त्या व्यक्तीस टू व्हीलर चालवण्यास मदत होते. असं यांनी एक उदाहरण दिलेलं आहे. मराठी व्याकरण शिकल्यानंतर हिंदी व्याकरण शिकत असताना त्याची मदत होते. आलं का लक्षात? असं याला धन संक्रमण म्हणतात. ऋण संक्रमण म्हणजे काय? अशी सेम गोष्ट याच्या ही विरोधात आहे फक्त. एका परिस्थितीत मिळवलेले ज्ञान हे दुसऱ्या परिस्थितीत ज्ञान मिळवत असताना अडचण निर्माण करते. त्यास ऋण संक्रमण म्हणजे वजाबाकी. म्हणजेच काय? कन्नड भाषा शिकल्यानंतर मराठी भाषा आपल्याला शिकता येत नाही किंवा काही येत नाही. याला ऋण संक्रमण. आता आपण मराठी भाषा शिकलो, तर आपल्याला उर्दू भाषा येते का? नाही येत. चायनीज, जापनीज येत नाही. म्हणून काय एक ज्ञान मिळवल्यानंतर दुसरं ज्ञान मिळवण्यात अडचण येते. म्हणून याला ऋण संक्रमण म्हणतात. नंतर तिसरं आलं शून्य संक्रमण. आता एखाद्या परिस्थितीत मिळवलेल्या ज्ञानाचा दुसऱ्या परिस्थितीत ज्ञान मिळवत असताना त्याचा फायदाही होत नाही आणि नुकसानही होत नाही किंवा त्याचा फायदा व अडथळा या दोन्हीपैकी काहीच घडत नाही. त्याला शून्य संक्रमण म्हणतात. म्हणजेच इथे उदाहरण देऊन देतले बघा. चित्र काढायला शिकल्यानंतर सायकल चालवायला शिकणे. काय याच्यात काहीच अर्थ नाहीये. चित्र काढल्यानंतर म्हणजे काय आहे, आपण सायकलचं चित्र काढलं, चालवायचं चित्र काढलं, तर त्याचा उपयोग झाला का आपल्याला काही? आपल्याला सायकल शिकता येईल का चित्र काढून? नाही शिकता येणार. बरोबर? तर लक्षात ठेवा. काय प्रश्न येतो याच्यावरती? अध्ययन संक्रमणाचे कुठले 3 प्रकार आहेत? बघा हा क्वेश्चन येतो. अध्ययन संक्रमणाचे कुठले 3 प्रकार पडतात? धन संक्रमण, ऋण संक्रमण आणि तिसरं म्हणजे शून्य संक्रमण. आलं लक्षात? नंतर अध्ययन संक्रमण उपपत्ती. ह्या उपपत्तीवरती पण प्रश्न येतात. तर अध्ययन संक्रमणाच्या उपपत्ती कुठल्या आहेत? ह्या 3 उपपत्ती आहेत. एक शक्तिवादी उपपत्ती, एक समान घटक उपपत्ती आणि तिसरी म्हणजे सामान्यीकरणाची उपपत्ती. आता उपपत्ती वरती पण प्रश्न येतात. तर तसेच मी जसं तुम्हाला वरती सांगितलं. अध्ययन संक्रमणाच्या कुठकुठल्या 3 उपपत्ती आहेत? तर आपल्या लक्षात असलं पाहिजे. शक्तिवादी उपपत्ती, समान घटक उपपत्ती आणि सामान्यीकरण उपपत्ती. किंवा असा प्रश्न येऊ शकतो. एखादी एक चौथी उपपत्ती टाकली जाईल. तर अध्ययन संक्रमणाची उपपत्ती यापैकी कोणती नाही? एक चौथंच काहीतरी नाव देतील. ओके. तर ह्या 3 आपल्याला लक्षात असल्या पाहिजे. कोणती? शक्ती उपपत्ती, समान घटक उपपत्ती आणि सामान्यीकरणाची उपपत्ती.
आता एक एक याच्यामधल्या सर्व तिघ गोष्टी आपण समजून घेऊ. पहिली आहे शक्तिवादी उपपत्ती. याच्यामध्ये काय केलंय माहिती आहे का? ह्या पद्धतीमध्ये विज्ञान या विषयाला महत्त्व दिलंय. यात फक्त लॅटिन, व्याकरण, भूमिती या अशा अनेक विषयांना अधिक महत्त्व दिले गेले आहे. बरोबर? आणि ही उपपत्ती असं सांगतं, की मानसिक शक्तीचा विकास झाला, की अध्ययन संक्रमण हे आपोआप घडून येतं. म्हणजे आपली मानसिक क्षमता जर वाढली, बरोबर? तर त्यामध्ये ज्या काही आपण बाकीच्या गोष्टी शिकत आहोत, विज्ञानाशी रिलेटेड जसं की विज्ञानामध्ये काय आलं, वेगवेगळ्या गोष्टी आल्यात. नंतर वेगवेगळ्या पद्धतींचा अभ्यास करत असताना तर म्हणजे आपण वेगवेगळे विषय शिकतो. जसं की लॅटिन असेल, व्याकरण असेल, भूमिती असेल, बीजगणित असेल, बरोबर? याच्यामध्ये काय होतं, तर ते शक्ती आल्यामुळे, कुठली मानसिक शक्ती आल्यामुळे, तर ते अध्यमन जी संक्रमण असेल, तर ते चांगल्या प्रकारे घडतं. म्हणून याला शक्ती उपवादी उप उपपत्ती असं म्हणतात. पण या पद्धतीवर ना नंतर काय झाले, आक्षेप निर्माण झालेत. कारण गणितातील सूत्र पाठ झाले म्हणजे मराठीतील व्याकरणाचे नियम पाठ होतीलच असे नाही. असं याच्यामुळे काय झाले, याच्यावरती वाद झाले आणि या पद्धतीवर आधुनिक मानसशास्त्राचा जनक विल्यम जेम्स याने पहिला प्रयोग केला. बरोबर. शक्तिवादी उपपत्तीवरती प्रयोग करणारा पहिला मानसशास्त्रज्ञ कोण? तर जनक विल्यम्स हा शक्तिवादी उपपत्तीवरती प्रयोग करणारा पहिला मानसशास्त्रज्ञ ठरला, असा प्रश्न येईल. नंतर दुसरी जी उपपत्ती आपण विचार करतोय ती म्हणजे सामान्य. ही उपपत्ती काय म्हणते बघा. CHZ कोणी मांडली ही? CHZ यांनी मांडली. CH आता याची स्पेलिंग कशी आहे? झैड. आपण असं लिहू वाटलं असतं. झेड लिहू समजण्यासाठी. ओके. या उपपत्तीमध्ये यांनी काय सांगितलं? विश्लेषण काय केलं? सर्वसामान्य तत्व समजून घेतली की अध्ययन संकल्पन घडून येते. म्हणजे एखादी गोष्ट जर समजून घेतली ना आपण, ओके, तर अध्ययन संक्रमण म्हणजे एखादी गोष्ट शिकून घेतल्यानंतर त्याचं अध्ययन संक्रमण होतं. सर्वसामान्य तत्व जे काही महत्त्वाचं असेल, कुठली गोष्ट सर्वसामान्य आणि म्हणजे सामान्यकरणामुळे संक्रमण शक्य झालं, असं याचं म्हणणं आहे. शक्ती उपपत्तीमध्ये काय म्हटलंय, की एखादी गोष्ट आपली मानसिक प्रक्रिया किंवा मानसिक जडणघडण जी वाढली, तर काय होतं? शक्ती उपपत्ती होते. दुसरं काय आहे सामान्य उपपत्तीमध्ये? सर्वसामान्य तत्व समजून घेतलं की अध्ययन संक्रमण होतं. बरोबर? आणि तिसरं जे म्हणजे कुठलं आहे आता आपल्याला स्टडी करायचं सामान्यीकरण. आता सामान्यीकरण हे बघा, ही समान घटक उपपत्ती. याच्यामध्ये काय आहे, ही उपपत्ती थार्क-डाईक यांनी मांडली. कोणी मांडली? थार्क-डाईक यांनी मांडली. आता ह्या तिघं उपपत्ती ज्या आहेत ना, त्या आपल्याला पुढे सविस्तर जाणून घ्यायच्या आहेत आणि समजून घ्यायच्या आहेत. इथे फक्त शॉर्टमध्ये दिलेली आहे. आता बघा, हा काय म्हणतो थार्क-डाईक, ही जी उपपत्ती जी आहे किंवा ही जी पद्धत आहे, समान अंश पद्धती म्हणून ओळखली जाते. समान अंश पद्धती म्हणून. याला परत अजून काय आहे, तिसरं एक नाव दिलं काय? दुसरं नाव दिलं अजून याला काय? समान अंश पद्धती. कोणी दिलं? हा थार्क-डाईक यांनी दिले. ह्या पद्धतीमध्ये थोडा बदल केला व त्यांनी अंशऐवजी घटक हा शब्द सुचविला. बरोबर? काय? यांनी थोडासा बदल करून अंशऐवजी घटक हा शब्द सुचविला. त्यामुळे ही पद्धत समान घटक उपपत्ती म्हणून ओळखली जाऊ लागली. यामध्ये थार्क-डाईकने असे सांगितले, की पाठ्यपुस्तकामधील समान अंश शोधून काढले तर अध्ययन संक्रमण चांगले घडून येते. बरोबर? समान घटक जर शोधून काढले, तर त्याच्याने काय होतं? अध्ययन जे आहे आपलं काय सोपं होतं. आलं आपल्या लक्षात? तर याच्यामध्ये 3 वेगवेगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. शक्तिवादी उपपत्ती, तर शक्तिवादी उपपत्ती कोणी शोधली? तर त्याचं नाव नाहीये. पण मात्र सामान्य उपपत्ती जी आहे ना, ती CHZ यांनी शोधून काढली. आणि जी समान घटक उपपत्ती जी थार्क-डाईक यांनी मांडली, म्हणजे त्यांनी शोधून काढली. आता ह्या अध्ययन ना संबंधित काही मानसिक प्रक्रिया आहेत. त्या म्हणजे सान्निध्य, अखंडत्व, नंतर सदृश्य, समावेशन आणि 5वी म्हणजे मनाचा कल किंवा मनाला कल.
ह्या फक्त लक्षात ठेवा. अध्ययन संबंधित मानसिक प्रक्रिया कुठल्या? तर त्या म्हणजे सानिध्य, अखंडत्व, सदृश्य, समावेशन आणि मनाचा कल. आलं आपल्या लक्षात? अशा 3 प्रकारच्या गोष्टी आहेत कशामध्ये? ह्या अध्ययनासंबंधित मानसिक प्रक्रियेमध्ये. ओके. तर तुम्हाला समजलं असेल की आपलं शिकवण्याचं स्टाईल कुठली आहे आणि हीच गोष्ट तुम्हाला वाचायची आहे, जेणेकरून तुमचा अभ्यास हा सोपा होईल. बरोबर? हीच जी पद्धत आहे, जी आपण आपल्या शिक्षणामध्ये वापरत आलो आहे आणि आपण अशाच प्रकारे शिकत आलेलो आहोत. जे जे-डबल-ईचे विद्यार्थी असतात किंवा नीटचे विद्यार्थी असतात, 10वी, 11वी, 12वी किंवा जे आपण शाळेमध्ये जे शिकत आलोय, तर त्यांना सर्वात जास्त मार्क्स का पडतात? तर अशाच शिकवण्यामुळे पडतात. कारण की शिक्षकाकडे तेच बुक आहे आणि विद्यार्थी पण तेच बुक बघतात आणि रिव्हिजन करताना त्या गोष्टी त्यांना लवकर लक्षात येतात. म्हणून ही पद्धत आपण शिकवण्यासाठी हातात घेतलेली आहे. आता पुढची गोष्ट आपल्याला सुरू करायच्या आधी तर त्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे संवेदना आणि एक आहे अवबोध. ही गोष्ट आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये जाणून घेणार आहोत. संवेदना आणि अवबोध ह्या ह्या जो अवबोध आहे ना, याच्यावरती प्रश्न येतात. संवेदनावरती ह्यावेळेस प्रश्न येण्याची शक्यता आहे. ओके. तर नक्कीच आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया आणि संवेदना आणि अवबोधबद्दल जाणून घेऊया. थँक यू व्हेरी मच.